महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हा वाद तापलेला असताना पेटलेला असतानाच आता गुणरत्न सदावर्ते हे नाव सुद्धा गाजू लागलेलं आहे। मराठा आरक्षणाला विरोध असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो, ॲडव्होकेट सदावर्ते यांची चर्चा असतेच। आता तर चक्क शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे सदावर्तेंनी आणखी एक वाद ओढवून घेतल्याचं बोललं जात आहे। पाहुयात वाद करते गुणरत्न सदावर्ते यांचा हा रिपोर्ट। शरद पवार यांच्या घरासमोर धुडगूस घालणाऱ्या एसटी आंदोलकांना भडकवल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आता जेलची हवा खाण्याची वेळ ओढवली आहे। नांदेडच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले गुणरत्न सदावर्ते वकिली करण्याआधी डेंटिस्ट होते, पण त्यांनी डॉक्टरकीला रामराम करत पांढरा कोट उतरवला आणि वकिलीचा काळा कोट अंगावर चढवला। गेल्या काही काळापासून सदावर्ते सातत्याने चर्चेत राहिले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं नाव महाराष्ट्रभर गाजू लागलं आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घेतलेल्या उडीमुळे तर ते थेट घराघरात पोहोचले। आणि सदावर्ते यांचा काही खरं तर एसटी कामगार त्यांच्या मागण्यांशी काहीच संबंध नव्हता, पण ज्या क्षणाला म्हणजे सदाभाऊ खोत आणि अन्य नेते त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडले, त्यानंतर सदावर्ते यांनी त्या आंदोलनामध्ये उडी घेतली, त्याचं नेतृत्व केलं। एसटी आंदोलनातून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतल्यानंतर ॲडव्होकेट सदावर्ते यांनी हे आंदोलन आपल्या हाती घेतलं। सदावर्ते यांनी अनेक मोठमोठ्या केसेस याआधी लढवलेल्या आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मूळचे नांदेडचे आहेत। सदावर्ते यांचे वडील निवृत्ती सदावर्ते पोलीस खात्यात कर्मचारी होते। नांदेडमध्येच त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं। त्यानंतर त्यांचं BDSचं वैद्यकीय शिक्षण, LLB आणि LLMचं शिक्षण मिलिंद कॉलेज औरंगाबादमध्ये झालं। विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे। पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि 2002 सालापासून वकिली करू लागले। त्यांनी भारतीय राज्यघटनेवर PhD केलेली आहे। मॅटच्या बार असोसिएशनचे ते 2दा अध्यक्ष राहिलेत। ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर देखील होते। मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका कोर्टात दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत। केवळ मराठा आरक्षणावरची याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून 4000 परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवलेल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर डिसेंबर 2018 मध्ये हल्ला देखील केला गेला होता। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना नेहमी चर्चेत राहायला आवडतं की काय, आणि म्हणूनच ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। विलिनीकरणाच्या मागणीवरती ते ठाम राहून त्यांनी काही एका विशिष्ट अशा एसटी कामगारांच्या गटाला त्यांनी चिथावणी देण्याचाच प्रयत्न केला असं म्हटलं पाहिजे। आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं याचीच मला असं वाटतं त्यांना आवड दिसते अधिक, त्याच्यातूनच त्यांनी मला वाटतं हे सगळं केलेलं आहे, यात काही वादच नाही। अनेक नामांकित आंदोलनात आणि विवादित प्रकरणांमध्ये वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट सदावर्तेंवर आता स्वतःचीच केस लढण्याची वेळ आली आहे। त्यामुळे कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी युक्तिवाद करणारे सदावर्ते आता पोलीस कोठडीतून बाहेर पडण्यासाठी कसा लढा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।